गाईस आपण आता आलो आहे मला घेऊन पुण्यात प्रोटेस्ट होतं आज 23 जुलै तर पिंपरीत आम्ही आलो आहे प्रोटेस्ट चालू आहे बाकीचे बाहेरची माणसं सगळे खाली बसा ही गोष्ट समजून घ्या गाईस एक बात समजलो एक गोष्ट समजून घ्या हा प्रोटेस्ट बीजेपी प्लस आपल्याला सपोर्ट केलाय वंचित बहुजन आघाडीने सो रुमर्स तुमच्यामध्ये येतील आता दॅट मीन दॅट वी आर ऑल्सो अफिलिएटेड विथ वंचित बहुजन आघाडी असं भ्रम काहीच डोक्यात ठेवू नका दे आर द सपोर्टर्स वी शुड थँक देम वी शुड नॉट स्प्रेड rumors we are here to support Sanam Wangchukji for NEET protest don't forget that and I request all the Gen Z students the supporters to please sit here thank you आमचा माझा एक मित्र आहे आदित्य मोरे त्याला शोधतो जरा या सगळ्या पेपर फुटीच्या प्रकरणावर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या प्रकरणावर विद्यार्थ्यांना जो लाठी हल्ला सहन करावा लागला जो पोलिसांची जी दडपशाही सहन करावी लागली त्याच्यावर या सरकारनं उत्तर दिलं पाहिजे आणि अशी ही सगळी मागणी सगळ्या शहरांमधनं सगळे विद्यार्थी करतायत त्याच्यामुळं कोरसमध्ये सगळ्यांनी म्हणायचंय मोदी सरकार जवाब दो मोदी सरकार जवाब दो असं सगळ्यांनी म्हणायचं आहे छात्रों पे लाठी क्यों चलाई मोदी सरकार जवाब दो पेपर लीक क्यों हुआ मोदी सरकार जवाब दो रेजिग्नेशन क्यों न लिया मोदी सरकार जवाब दो रेजिग्नेशन क्यों न लिया मोदी सरकार जवाब दो छत गळतात पाऊस पडला की विद्यार्थ्यांना ते पाणी उपसावं लागतंय शिक्षण काय होणार या मंत्र्यांना चालेल का त्यांची पोरं अशा शाळेत शिकलेली ज्या जिल्हा परिषद शाळेचं नाव ज्या भिंतीवर लिहिलंय ती भिंतच पडते पोरं सुरक्षित आहेत का अशा सगळ्या शाळांमध्ये हा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल की शालेय शिक्षणावरचं बजेट सरकारनं कमी का केलं इतक्या मोठ्या संख्येनं शाळा बंद का पडतायत आंदोलन चित्र वेगळं करण्यासाठी आहेत हे उभं राहतील फक्त त्यांनी कृपया करून पुढे यावं आणि बोलावं आणि हात वरती करून या वाटलं तर जिथं तुम्ही जागेवर उभे तिथं पण तुम्ही बोलू शकता इधर है ये के सामने आज आपण इथं आंदोलन करताना जरी पाऊस आला तरी आपण जागेवरच बसणार आहोत आणि हे आंदोलन आपण सक्सेस करणार आहोत माझी सर्वांना मागच्याला विनंती खूप लोक जमा झाले खूप मुलं आहेत खूप यंगस्टर्स खूप आहेत हे मांडणारं हे गाणं आहे शब्द आपण बदललेले आहेत ताल जशाचा तसा ठेवलेला आहे तर जिथेही कुठे शक्य असेल नक्की कोरस द्या सगळ्यांनी आदित्य मोरे बैठे लाइन में सब यार अपने सबके हाथों में रेज्यूमे है जो भी मिल जाए जॉब करने के हर एक काम करेगा मगर ये तो कोई न जाने कि मेरी नौकरी है कहाँ एक नौकरी की चाहत में हमने जाने कितने सारे पापड़ बेले कितने इंटरव्यू हमने दे डाले लेकिन वहाँ भी ठेला मिले कोई निर्मल बाबा की माला जपेगा कोई दुनिया भर के उपवास रखेगा मगर ये तो खुदा भी न जाने कि मेरी नौकरी है कहाँ। पापा के दे बड़ा नाम करेगा जिंदाबाद 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 श्री अटल बिहारी
बिहारी वाजपेयी जी ने कहा था कि सरकारें आती रहेगी जाती रहेगी, सरकारें बनती रहेगी बिगड़ती रहेगी, पर ये देश, मेरा देश बचना चाहिए। पर आज जब इस देश को मेरी नज़र से देख रहा हूँ, मुझे हर जगह पे क्या दिख रहा है, मैं पूछना चाहूँगा दिल्ली कमिश्नर श्री अविनाश कुमार जी को कि जब आप आपके यूपीएससी के इंटरव्यू में गए थे तब आपने बोला होगा पैनल को कि सर मैं इस देश की सेवा करना चाहता हूँ, इस देश को बढ़ाना चाहता हूँ, और बच्चों पे लाठीचार्ज करते वक्त आपकी नज़र कैसे उन बच्चों से मिली, और घर जाके आप अपने बीवी को, बच्चे को क्या जबान दिखाते होंगे, क्या आग दिखाते होंगे। मैं इस मोदी अमित शाह, इस भाजपा की सरकार से तो कुछ उम्मीद नहीं है, बस चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत सर से मैं पूछना चाहूँगा, जब आपको कल पूछा गया कि सर आपका क्या कहना है, कुछ दो डिक्लेरेशन दो कि जिस तरह से बच्चों पे हारामारी हुई, आपने कहा मेरे पास टाइम नहीं है। सर किस चीज़ के लिए टाइम है आपके पास टाइम है, लेटेंट में क्या हो रहा है, समय रैना क्या कर रहा है, उस पर 3 लाख फाइन लगा लो। इस देश में रहते हुए हर दिन मैं मजाक नहीं कर रहा हूँ, आई एम वर्किंग इन IT एज अ प्रोजेक्ट मैनेजर। हर दिन रात को मैं जब सोचता हूँ, सोने जाता हूँ, तब मैं खुद को सोचता हूँ कि क्या रह रहा हूँ मैं इस देश में। इस देश की फोर्थ पिलर डेमोक्रेसी जो कि पूरी बिक चुकी है, इस देश का चीफ जस्टिस ऑफ इंडिया जो इस देश के लोगों के लिए खुद का स्टैंड नहीं लेना चाहता है, इस देश का कमिश्नर, मैं मानता हूँ अगर आप कमिश्नर लेवल के पोजीशन पे हो तो आपके हाथ में पावर है, और अगर नहीं है, आप अगर सरकार को जवाब नहीं दे सकते, क्वेश्चन नहीं पूछ सकते, तो उतार के फेंक दो वर्दी। It's not now. It's not about only Cockroach Janata Party, Sonam Wangchu sir. It's about the democracy. It's about the country we are living in, and for that, I think each and every person standing here has to come for themselves. आज आपण जो सोमवारी लाठीचार्ज झाला अमानुषपणे ज्या आपल्या आई समान बहिणी समान असणाऱ्या महिलांवर मुलींवर चुकीचं हे सगळं चुकीचं झालं आपल्या महिलांना आपल्या मुलींना कशा प्रकारे मारण्यात आलं हे सर्वांनी या ठिकाणी व्हिडिओच्या मार्फत बघितलंय। त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आज आपण हा मोर्चा आयोजित केलाय। किती दुःखाची गोष्ट आहे, जर आपण आपल्या हक्कासाठी आंदोलन करायचं का नाही, आपल्याला संविधानाने अधिकार दिलाय की आपण आपली बाजू मांडली पाहिजे, आपण आपले जे मत आहे ते व्यक्त केली पाहिजे। जर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तर त्यांना खलिस्तीवादी म्हटलं जातं, विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं तर त्यांच्यामध्ये आतंकवादी आहे का, देशद्रोही आहे का हे म्हटलं जातं। मग मला सांगा, तुम्ही एक रूल बुक तयार करा तुमचा आणि आम्हाला सांगा आम्ही आंदोलन करायचं कसं। हे आंदोलन कोणत्या जातीचं नाही, हे आंदोलन कोणत्या धर्माचं नाही, हे आंदोलन कोणत्या पक्षाचं नाही, कोणत्या संघटनेचं नाही, हे आंदोलन आहे तुमच्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांचं जे आज विचार करतात की माझे वडील, माझा भाऊ, माझी आई माझ्यासाठी भर उन्हात जंतर मंतरला तिथं आंदोलन करते, प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात या ठिकाणी आंदोलन करते। आपण प्रोटेस्ट बद्दल थोडंसं काय लिहिलं की आपले मित्र, आपल्या मैत्रिणी जे अंधभक्त आपण म्हणतो त्यांना ते लगेच मेसेज करतात, काय करताय तुम्ही। मी सांगतो, मी भाषण केलं, मला खूप कमेंट आल्या, खूप मेसेज आले, पण मी काय म्हणतो, 2 दिवस अगोदरच दगडांनी भरलेली ट्रॉली तिथं का आली, 20 दिवस कुठे होती ट्रॉली ती, 2 दिवस अगोदरच ते तुटलेल्या गाड्या तिथं का आल्या, अगोदर 20 दिवस कुठे होत्या। जर 20 दिवस सोनम सर अन्नत्याग उपोषणाला बसले, अभिजित सर तिथं उपोषण करते, 20 दिवस सरकार झोपलेलं होतं का, मग सरकारला जागा करण्यासाठी तर आम्हाला या ठिकाणी जंतर मंतरवरून मार्च न्यावा लागला, परिणाम मार्च, ते पण शांततेत। आणि सरकार आता काय म्हणतंय, तुम्हाला परमिशन नव्हती मग तुम्ही तिथून मार्च नेला म्हणून आम्हाला लाठीचार्ज करावं लागलं। 20 दिवस जर तुम्ही झोपला होता तर तुम्हाला जागा करण्यासाठी आम्हाला तो मार्च काढावा लागला। अंधभक्त आहेत ना, ह्यांना एकच सांगायचंय, या सर्वांना एकच सांगायचं की हमारी बर्बादी पे मुस्कुराओ ए ना वतन वालो, एक दिन गुजरनी कयामत तुम्हारे भी घर से है। शेवटी एवढंच सांगेन की हे सर्व तरुण जे आहेत ना, हे तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले आहेत। चुकीला चूक म्हणायचं आणि बरोबरला बरोबर म्हणायचं हे त्यांना जन्मजात शिकवण आहे। आम्ही
एवढे अंधभक्त नाही की आम्हाला पुढे चुकीचं दिसतंय तरी पण आम्ही त्याला बरोबरच म्हणतोय. धर्मावर आम्ही राजकारण करणारी माणसं नाही, आम्ही फक्त बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणणारी माणसं आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, बोलणारे खूप आहेत की आपण सगळ्यांनी, हे सगळे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांचे वडील, विद्यार्थ्यांची आई, विद्यार्थ्यांची भाऊ बहीण आणि असे काय काय आहेत की ते घरून पण सपोर्ट करतात. त्या सर्वांना मला एक सांगायचं की जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, ज्या 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्या विद्यार्थ्यांना 1 कोटी सगळ्यांना जो काय मुआवजा आहे तो मुआवजा हे मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. त्यामुळे कुणीही कुठल्याही अफवांना बळी न पडता आपलं आंदोलन शांततेपूर्ण करायचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपले महाराष्ट्रातले पोलीस हे 1 नंबर पोलीस आहेत. ते आपल्यावर कधीच कोणत्या प्रकारचा लाठीचार्ज करणार नाहीत, कधीच कुठल्या प्रकारच्या केसेस करणार नाहीत. यातून मी सर्व दिल्ली पोलिसांना म्हणतो, आमच्या महाराष्ट्रातल्या पोलिसांकडून काहीतरी शिका. या सर्वांचा मी काही निषेध करतो आणि शेवटी एवढेच म्हणेन, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए का दिल में है. इंकलाब इंकलाब. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. सोनम सर तुम आगे बढ़ो, सोनम सर तुम आगे बढ़ो, अभिजीत सर तुम आगे बढ़ो. भारत माता की, भारत माता की. तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. जय महाराष्ट्र. चाललेल्या आंदोलनामध्ये जर कुठल्याही स्वातंत्र्य सैनिकाला फ्रीडम किंवा स्वातंत्र्याचा तुम्ही स्पेलिंग विचारला असतं तर चाललं असतं का? तर आज नीटचा मला अर्थ विचारण्याचा तुम्हाला काय या ठिकाणी ही जागी झालेली पिढी आहे, ही जागी झालेली पिढी आहे मित्रांनो. आणि लक्षात ठेवा, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव फक्त नावं घेऊन चालणार नाही. मी आज माझ्या दोन्ही मुलींना घेऊन इथं आलोय. माझ्या 16 वर्षाच्या मुलीला घेऊन आलो. परवा दिवशी रात्री जेव्हा मी क्लिप बघत होतो, त्या मुलींना मारलेलं बघत होतो, कपडे फाडलेले बघत होतो, मी माझ्या तरुण सहकाऱ्यांच्या अंगावरून रक्ताचा प्रवाह बघत होतो. मी रात्रभर झोपलो नाही. मी लढणारा माणूस आहे, पण रात्रभर झोपलो नाही. उद्याचा माझ्या मुलींचं भविष्य काय हा पाहत म्हणून मला सवाल मित्रांनो. मला एवढं सांग, मी माझ्या घरी बायकोला सांगितलंय, कदाचित मेलो तरी चालेल, ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. मी मेलो पण मी भेटण्यासारखा घरात बसलो, कोणत्याची पिढी मला माफ करणार नाही. मी त्यांनी आज या ठिकाणी सरकारला जाब विचारण्याचे आंदोलन निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण भगतसिंग निर्माण होण्यासाठी आपण एक व्हायला पाहिजे. भारत माता की, भारत माता की. नहीं चलेगी, नहीं चलेगी. देश आमच्या हक्काचा, देश आमच्या हक्काचा. धर्मेंद्र प्रधान 1,51,000 पेक्षा 1,08,000ला मोठं म्हणतो. वा, 1,51,000 पेक्षा 1,08,000 मोठं कसं काय असू शकेल बरं? तर ही डिक्टेटरशिप तुम्हाला लक्षात घेतलीच पाहिजे. तुम्ही कुणाचं ऐकू नका. येणाऱ्या कितीतरी इलेक्शनमध्ये तुम्हाला हे तेवढीच वेळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारतीय संविधानाचा. अरे हम क्या चाहते? आजादी. अरे हम क्या चाहते? आजादी. मनुवाद से आजादी, जातिवाद से आजादी, आरएसएस से आजादी, भाजपा से आजादी, धर्मेंद्र प्रधान से आजादी, अरे मोदी से आजादी. अरे हम क्या चाहते? आजादी. पुलिस बुलाओ, तुम लाठी मारो, हम नहीं रुकेंगे, हम नहीं झुकेंगे, हम नहीं रुकेंगे. और तुम पुलिस बुलाओ, तुम लाठी मारो, और हम बोले, और तुम
क्या चाहते आजादी. आज मी रस्त्यावर उतरलो आहे कारण मला 2 वर्षाचा मुलगा आहे आणि त्या 2 वर्षाच्या मुलासाठी मी रस्त्यावर उतरलेलो आहे. हा महाराष्ट्र, हा देश आज नीटचा पेपर लीक होतं, 17 मुले शहीद होतात, मरतात, परंतु देशाचा प्रधानमंत्री, देशाचा शिक्षण मंत्री याच्याबद्दल स्टेटमेंट सुद्धा करत नाहीत. मित्रांनो, मी सुद्धा वकील आहे. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हे काय लागत नाही. हे जे भीती दाखवतात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. सूर्यकांत सरन्यायाधीश म्हणतो मला वेळ नाही व्हिडिओ बघण्या, मला वेळ नाही. मी त्या सरन्यायाधीश सूर्यकांतचा निषेध करतो, जाहीर निषेध करतो. तुम्हाला कशाचा वेळ आहे? सर्वांनी बसून घ्या खाली, यानंतर घोषणा होतील. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी इथे काही जास्त बोलणार नाही, मी फक्त इथे घोषणा देण्यासाठी आलोय. काही लोक बोलणार आहेत, माझ्यासमोर सगळ्यांनी फक्त घोषणा द्यायच्या. यानंतर दत्तात्रय मुरळीकर. भगत सिंह तू जिंदा है, भगत सिंह तू जिंदा है, हर एक लहू के कतरे में तू जिंदा है, हर एक लहू के कतरे में. इंटरनॅशनल सपोर्ट आहे गाईज, इंटरनॅशनल सपोर्ट. हर एक लहू के कतरे में इनकलाब के नारे में. इतिहास में भी हम भूखे थे और आज भी ठोकर खाते हैं, आज भी ठोकर खाते हैं, आज भी ठोकर खाते. जिस शादी पे रखा भरोसा वो आज भी धोखा देते हैं. इंटरनॅशनल सपोर्ट भगत सिंह तू जिंदा है, हर एक लहू के कतरे में. बघू शकता शमशान हो गई खाकी, लाख चिताएं जलती है, लाख चिताएं जलती है, लाख चिताएं जलती है. यानंतर आदित्य मोरे बोलतील. आदित्य मोरे, वन अँड ओनली आदित्य मोरे. या ठिकाणी सर्व पक्षीय आंदोलन आहे. कुणीही कुठल्याही पक्षाचं नाव न घेता आपल्याला आंदोलन करायचं. हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे. यानंतर आदित्य मोरे बोलतील. आदित्य मोरे. जय भीम. हॅलो, माझं नाव आदित्य मोरे. मी पुणे विद्यापीठातून आत्ता माझं मास्टर्स झालेलं आहे आणि ह्याच वर्षी ग्रॅज्युएट झालेलं आहे. ह्याच वर्षी माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे मास्टर्समध्ये पुणे विद्यापीठातून. आणि गमतीची गोष्ट अशी, जूनमध्ये सोशॉलॉजीचा UGC नेटचा पेपर होतो. त्याच्यानंतर पेपर लीक होण्याचे ॲलिगेशन जातात आणि UGC नेट पेपरचे जे काही मार्किंग असेल, करेक्शन असेल ते दाबून ठेवतात. महिनाभर झाला आत्तापर्यंत निकाल लागलेला नाही आहे. त्याच्यानंतरचे जे परीक्षा झालेले आहेत त्याचे निकाल लागले, पण सोशॉलॉजीचा पेपरचा निकाल अजूनही लागलेला नाही. माझ्या डिपार्टमेंटच्या बाजूला सोशॉलॉजीचं डिपार्टमेंट आहे, तिथे कित्येक मुलं जातात. MPSC UPSCची तयारी करणारी मुलं असतात, सोशॉलॉजीमधून रिसर्चला जाणारी मुलं असतात. त्यांच्या सगळ्यांच्या काही कामं अडलेली आहेत. का? कारण की हा नीटचा पेपर लीक झाला, त्याचा निकाल लागला नाही आणि त्याच्यापुढे त्यांचे JRFचे फंड्स असतील, त्यांचे रिसर्चचे ऑपॉर्च्युनिटीज असतील, ते सगळं कमी झाले. का? कारण की पेपर लीक झाला आणि UGC नेटने महिनाभर त्यांचा तो निकाल दाबून ठेवलेला आतापर्यंत.
मला आता इथे सगळे माझेच बांधव दिसत आहेत, माझ्याच वयाची बरीच मुलं दिसत आहेत, पण त्याच्यासोबत मला पालक वर्ग दिसतोय, प्रौढ लोक दिसत आहेत. मला त्यांनी आम्हाला इतकी नावं ठेवली. मला एक जाब विचारायचं आहे त्यांना, जेव्हा कांदे बटाटे महाग झाले तेव्हा तुम्ही कुठे होता? जेव्हा तूप, तेल, लोणी, बटर, दूध महागलं तेव्हा तुम्ही कुठे होतात? जेव्हा तुमचं तेल महागलं तेव्हा तुम्ही कुठे होतात? जेव्हा दिवसात ढवळ्यात चोरी झाली आणि पेट्रोलमध्ये एथेनॉल टाकलं, तुमच्या गळ्यापर्यंत आलं तरी तुम्ही काही नाही केलं. आमच्या शिक्षणाचा मुद्दा आहे, आमच्या शिक्षणावरती आला, शिक्षक वर्ग रस्त्यावरती येईलच, आम्ही मोर्चा काढूच, कोणाच्या बापाला घाबरत नाही आम्ही. मोदी जब जब करता है पुलिस को आगे करता है, मोदी जब जब करता है पुलिस को आगे करता है. मला पालक वर्गाशी इतकं काही खंत नाही माझं त्यांच्याशी. ते आत्ता आलेत, मला खूप अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. तुम्ही आमच्यासोबत जोडले गेलेले आहात, खूप अभिमान वाटतो. तुमचं स्वागत आहे, पण थोडा उशीर केलेला आहे एवढं लक्षात ठेवा. सोबत या, आमच्या सोबत या. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मला ही गोष्ट क्लिअर करायची आहे, अभिजित दिपकेशी माझं सगळ्याच गोष्टी पटत नाही, CJP सोबत माझ्या सगळ्या गोष्टी पटत नाही, माझ्या सगळ्या गोष्टी काँग्रेस सोबतही पटत नाही, माझ्या बऱ्याच पक्षांसोबत माझ्या बऱ्याच गोष्टी पटत नाही. पण मी इथे का आलोय? कारण की तो जो विद्यार्थ्यांचा मुद्दा आहे, ज्याच्यासाठी आपण सगळे इथे आलो आहोत, त्या एका मुद्द्यावरनं तुम्ही येऊ शकता का इथे? इथे स्कायलाईन्सवरती, हाय स्कायलाईन्सवरती राहणाऱ्या लोकांना, रस्त्यावरती जाणाऱ्या लोकांना माझा प्रश्न आहे की तुम्हाला विद्यार्थ्यांचा मुद्दा पटतो का? तुम्हाला विद्यार्थ्यांची जी पेन आहे ते तुम्हाला दिसत नाही का? तुमच्यामध्ये एम्पथी आहे का? तुमच्यामध्ये कॉन्शियन्स आहे का? तुमच्याकडे जर कॉन्शियन्स नाही, यू डू नॉट गेट टू कंप्लेन. उद्याच्याला जेव्हा आम्ही रिफॉर्म काढू आणि ह्याच्यातून एज्युकेशन रिफॉर्म्स होतील, बदल होतील, त्या बदलांचा मेवा खाण्यासाठी तुम्ही यायचं नाही. तुम्ही मेवा खायचा नाही. इफ यू डू नॉट हॅव अ कॉन्शियन्स, इफ यू डू नॉट रिफॉर्म, प्रोटेस्टर्स इन द मिडल, प्लीज सिट डाऊन, प्लीज सिट डाऊन. खाली बसा, खाली बसा. प्रोटेस्टर्सनी खाली बसावं प्लीज. फोटो आपण नंतर काढूयात, दिवसभर काढूयात. दिवसभर आपल्याकडे परमिशन आहे दिवसभराची. आपण इथेच आहोत. शिक्षक वर्ग इथंच राहील, विद्यार्थी इथंच राहतील. आपण सगळ्या मोर्चासाठी आलो आहोत, आपण पहिले ते करावं. आणि माझा एक नारा आता मी देणार आहे, मी 2 नारे देणार आहे. तुम्ही सगळ्यांनी मला त्याच्यासोबत प्रतिसाद द्यायचा आहे. मोदी जब जब डरता है, मोदी जब जब डरता है, मोदी जब जब डरता है, जय 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 भीम, जय 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 भीम. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. आदित्य मोरे. मेलेडी खायची या गुणाला मिडल क्लासचा टोचू लागला यांना. नाही राहिलो मिडल क्लास, आता झालोय कॉक्रोच. आपला हक्क माझा दाबला जाणार नाही रे आक्रोश. नाही राहिलो मिडल क्लास, आता झालोय कॉक्रोच. आपला हक्क माझा दाबला जाणार नाही रे आक्रोश. ही नाही लढाई हक्काची, आहे अस्तित्वाची. मूलभूत सुविधांचा पण पैसा खाल्ला दाबून, पुढचं त्याच्या गादीवर टेकून अख्खा देश काढला राबून. अरे अँटी नॅशनल युथ, अर्ध्या खादीच्या कुर्त्यात लपलं अँटी नॅशनल भूत. पुलवामा पहलगामचं सांग अँटी नॅशनल ट्रूथ. दिल्ली पासून खातात सगळे अँटी नॅशनल ट्रूथ. अर्जे करशील तेच भरशील आणि इकडे तू बनशील. इथे लॉनच्या नावाखाली किती चुतिया बनवशील. भरून भरून किती तिजोरी. कोण कोण इथं मिडल क्लास आहे? मग काय या सरकारला लाज वाटत नाही की ज्यांच्या मतांवर जिंकून आलो त्यांना उत्तरदायित्व आहे आपलं म्हणून? तुम्ही बघू शकता इथं सगळे पोलीसवाले थांबलेत. रिस्पेक्टिव्ह टू दिल्ली, पुणे, महाराष्ट्रामध्ये, पिंपरीमध्ये, एवढ्या छोट्या शहरात, एवढ्या छोट्या जागेवरती पोलीस लोक पूर्ण सपोर्ट करतात, पूर्ण समर्थन करतात. आणि त्याच्या जागी तुम्ही बघा, दिल्लीत बघा काय झालं, 20 तारखेला काय झालं, काय चाललंय. बोलण्याला काय राहिलंच नाही. तुम्ही बघू शकता. दिस वॉज इट. प्रोटेस्ट होता असा. आणि तुम्ही म्हणताल माझा आणि नीटच्या पेपरचा काय संबंध?
तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की या प्रोटेस्टमध्ये सगळ्यांनी पण हेच मेन्शन केलं की हा प्रोटेस्ट कोणत्याही रिलिजनसाठी कोणत्याही कास्टसाठी केला जात नाही. हा प्रोटेस्ट फक्त आणि फक्त स्टुडंट्स लोकांसाठी केला जातो आहे. मी स्वतः तिथं गेलो होतो कारण मी एक नीटचा ॲस्पिरंट होतो. मी माझे डिटेल्स मी तुम्हाला दाखवल. नीटचा ॲस्पिरंट होतो मी. त्या टायमिंगला पण पेपर लीक झाला होता, पण त्या टायमिंगला मला एवढं नॉलेज नव्हतं. आणि जेव्हा मी नीट दिली तेव्हा माझे मार्क्स पण खूप कमी होते. पण जेव्हा मी CET दिली त्या टायमिंगला माझे मार्क्स खूप ड्रास्टिक चेंज होतं माझ्या मार्क्समध्ये. नीटमध्ये हा CBSEचा सिलेबस यूज केला जातो आणि CETमध्ये स्टेटचा यूज केला जातो. जसं मी SSCचा होतो स्टुडंट, SSC HSCचा होतो. माझ्यासाठी नीट देणं खूप डिफिकल्ट होतं, त्याच्यामुळं मला कमी मार्क्स पडले. आणि CETमध्ये मी त्याच्या अपोजिट त्याच्या दुप्पट म्हणू शकतो तुम्ही, दुप्पट मार्क मी CETच्या पेपरमध्ये काढले. तर त्याचं कारण हेच की नीटचा पेपरमध्ये सिलेबस हा CBSEच्या फॉर्मॅटमध्ये यूज केला जातो. आपल्याला NCERTच्या बुक्स वापरावे लागतात आणि सगळं. आणि पेपर लीक हा मुद्दा असा आहे की पेपर लीक फक्त नीटचा नाही झालेला, SSE म्हणून एक एक्झाम असते तिची पण पेपर लीक झाले. SSCचे पेपर लीक झाले. UGC नेटचे पेपर लीक झाले. जे सरकारी गव्हर्मेंट टीचर्स असतात त्यांचे जे एक्झाम्स असतात त्याचा एक पेपर लीक झाला आणि त्याचा रिझल्ट अजून लागला नाही आहे. माझा मित्र आदित्य त्यांनी ते मेन्शन केलं व्हिडिओमध्ये. तुम्ही व्हिडिओ नीट बघितला असेल तर तुम्हाला कळेल. ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी प्रोटेस्टला गेलतो. मला जर तेव्हा नॉलेज असतं की पेपर लीक झालं आहे किंवा पेपर लीक झाल्यावरती काय प्रोटोकॉल्स फॉलो करायचे असतात, किंवा मला तेवढं नॉलेज नव्हतं कारण मी माझ्या नीटच्या टायमिंगला तेवढं हे नव्हतं केलं. पण आता माझं सोडून द्या, मी जर पुढं कोणती एंट्रन्स एक्झाम दिली आणि माझ्यासोबत परत तेच झालं तर मग मी माझं करिअर नाही हे करू शकत. सगळे म्हणतात की एज्युकेशन मिनिस्टरचं रेजिग्नेशन देण्याचा मागं रिझन काय? कारण पेपर लीक त्यांनी थोडी केला असेल. पेपर लीक तर खालचे लोक करतात किंवा जे मधले लोक आहेत ते करतात. पण तुम्ही हिस्ट्री बघा, 5 वर्ष 6 वर्ष कंटिन्यू पेपर लीक होणं आणि सरकारने एज्युकेशन मिनिस्टरने त्याच्यावर कोणती ॲक्शन न घेणं हे चुकीचं आहे. पेपर लीक झाले, पेपर तुम्ही रद्द केले. ज्या मुलांनी पैसे भरून 6-6 7-7 10-10 12-12 लाख भरून एज्युकेशन केलं तर पेपरसाठी, ज्यांना 450+ 500+ मार्क्स होते त्या लोकांनी सुसाईड केलेत. म्हणजे एज्युकेटेड लोकांनी सुसाईड केलेत. असं नाही आहे की फालतू कारणांमुळे सुसाईड केली. मेन रिझन तेच आहे की एज्युकेशन सिस्टीम बदलली पाहिजे. आणि जे प्रोटेस्ट चालू होता तो फक्त एज्युकेशन सिस्टीमच्या अगेन्स्ट होता. तो पूर्ण सरकारच्या अगेन्स्ट तेव्हा गेला जेव्हा सोनम सरांना उचलून घेऊन गेले, जेव्हा लाठीचार्ज झाला. सोनम सरांना मी पर्सनली भेटलेलो आहे. माझे व्हिडिओज आहेत, मी तुम्हाला पिन करतो किंवा ते मार्क करतो. मी स्वतः पर्सनली भेटलेलो आहे त्यांना. त्यांचे विचार खूप वेगळे आहेत, सायंटिफिक विचार आहेत. आणि मी सायन्सचा स्टुडंट आहे, मी सायन्समध्ये बिलीव्ह करतो. असे फालतू बोललेल्या गोष्टींवरती मी नाही बिलीव्ह करत की ज्या हवेत उडतात. सायन्स आहे त्यांच्या मागं आणि हा फ्युचर आहे आपला. जर मी पुढं कुठं जरी जाऊन मास्टर्स नंतर कोणती एंट्रन्स देतो आहे, सगळे मेजर पेपर लीक होतात आहे. जर मी कुठं पुढं जाऊन मेजर एक्झाम दिली आणि ती पण लीक झाली आणि त्याच्यात माझं पण नुकसान झालं असं, तर काय मी पण जीव द्यायचा का? आता हे पण जाऊ द्या, हे सगळं जाऊ द्या. आता समजा ह्या सगळ्यांमध्ये ह्या 20-21 लोकांनी ज्यांनी जीव गमावला सुसाईड करून, त्याच्यात तुमच्या घरातलं कोण असतात तरच तुम्ही उतरले असते का? हा विचार करा. तुमचा मुलगा देत नाही आहे किंवा तुमच्या आजूबाजूची लोकं देत नाही आहेत, पण त्यांच्या पुढची पिढी देईल ना. त्यांच्या पुढच्या पिढीचा पण विचार करा. मी हा विचार करून उतरलेलो. मला काहीही हौस नाही आहे की मी कोणत्याही जातीचा, धर्माचा किंवा कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचा मी कार्यकर्ता नाही आहे किंवा मी कोणताही सपोर्ट करत नाही आहे. फक्त एवढंच आहे, एज्युकेशन सिस्टीम जी चेंज होती पॉझिटिव्हली पण होती आहे, पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. एवढंच म्हणणं आहे माझं. ज्यांना व्हिडिओ असा वाटतो आहे तुम्हाला शेअर करूशी, तुम्ही हा शेअर करा. तुम्ही शेअर केला, ज्यांना वाटते की आत्ता ही जागी व्हायची वेळ आहे, शेअर करा. माझे भरपूर मित्र आहेत ज्यांनी स्टोऱ्या टाकल्यात की अँटी हिंदू आहेत, अँटी नॅशनलिस्ट आहेत किंवा त्यांचं हे काय म्हणतात जेनझी जनरेशन एका ट्रेंडच्या फ्लोमध्ये प्रोटेस्टला बसली आहे. असं नाही आहे. तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतात आहेत, कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे पेपर लीक झाले, तुमचं नुकसान आहे, बाकी कोणाचं नाही आहे. तुमचं नुकसान आहे. विचार करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.